फलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या प्रकरणातला आरोपी प्रशांत बनकरला अटक. शारीरिक आणि मानसिक छळाचे बनकरवरती आरोप. पुण्यातील मित्राच्या फार्म हाऊसमध्ये लपून बसला होता बनकर. फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरनं तिला पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल तक्रार दिली होती. आरोग्य विभागातील अधिकारी डॉक्टर धुमाळ यांच्याकडे केली होती तक्रार. मात्र कारवाई न केल्यामुळे हे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेवरती गंभीर आरोप. गोपाळ बदने महिलांची छेड काढायचा आणि तक्रार केल्यास पैसे मागायचा. रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार. लाडक्या बहिणीपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज. फलटणमधील डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी अंबादास दानवेंची फडणवीसांवर टीका. गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा, दानवेंची मागणी. मृत डॉक्टर महिलेवर बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक इथं काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी. एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर. शिंदेंच्या दिल्ली वारीचं कारण अद्याप अस्पष्ट. मध्यरात्री दिल्लीला रवाना झाल्याची सूत्रांची माहिती. मुंबई महानगरपालिकेसाठी 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न. तर शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती. राज आणि उद्धव समीकरणावर देखील ठरणार राजकीय गणित. ठाण्यातील 3 हात नाका परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महायुतीला डिवचणारे बॅनर. जिथं फायदा तिथं युती करू अशा आशयाचे बॅनर. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख तुषार रसाळ यांच्या माध्यमातून बॅनरबाजी. नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरण. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं समोर. वनविभागाच्या चौकशीचा अहवाल एबीपी माझाच्या हाती. दिवलकर यांनी तब्बल 1400 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं अहवालात नमूद. 5000 कोटी रुपयांच्या मलिदा गँगचे मुख्य सूत्रधार मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेऊन सरकारची उरली-सुरली विश्वासार्हता रसातळाला जाण्यापासून वाचवा. सिडको जमीन घोटाळा प्रकरणावर वनविभागानं दिलेल्या तक्रारीनंतर रोहित पवारांची एक्सपोज. मतदार याद्यांच्या घोळाबाबत काँग्रेसची आज पत्रकार परिषद. मुंबईत पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते मतदार याद्यांमधील घोळ मांडणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाजप नेत्यांचे कान टोचले. जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, अन्यथा जितक्या जोरात वाढले तितक्याच जोरात खाली आल्याशिवाय राहणार नाही, गडकरींचं वक्तव्य. धाराशिव जिल्ह्यात भाजप पाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू. आज धाराशिवच्या दौऱ्यावर असलेले दत्ता भरणे स्वबळाबाबत काय बोलणार याकडे लक्ष. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग. मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उणेगाव ग्रामपंचायत सदस्य शंकर शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत. जालन्यात बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी विजय चव्हाण यांचं उपोषण. सरकारच्या वतीनं आज मंत्री पंकजा मुंडे, संजय राठोड, इंद्रनील नाईक यांचं शिष्टमंडळ आंदोलक विजय चव्हाणांची भेट घेणार. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती सुरू असलेल्या एमएमआरडीएच्या कारवाईला मुख्यमंत्री फडणवीसांकडून तात्पुरती स्थगिती. साधू महंत आणि स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत भूसंपादनाच्या कारवाईला केला होता विरोध. पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक. वसई रोड ते भाईंदर स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक. या कालावधीमध्ये काही लोकल रद्द राहणार. रविवारी मध्य रेल्वे मार्गावरती माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 3:45 वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक असणार. ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर देखील उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11:10 पासून दुपारी 4:10 पर्यंत ठाणे ते वाशी आणि नेरळ दरम्यान अप डाऊन मार्गावरती ब्लॉक. ब्लॉक कालावधीमध्ये ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल सेवा बंद राहणार. नागपूरसाठी मध्य रेल्वेची अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी सीएसएमटी स्थानकावरून आज रात्री 12:20 विशेष गाडी नागपूरसाठी रवाना होणार. तर नागपूरहून आज संध्याकाळी 6:10 विशेष गाडी मुंबईकडे रवाना होणार. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी. तुळजाभवानी मंदिरातील महाद्वार भाविकांसाठी बंद केलेलं असून शनिवारी आणि रविवारी घाटशीळ मार्गे दर्शन घेता येणार.
राज्यात येणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना आता आळा बसणार. बांगलादेशींची ब्लॅकलिस्ट तयार करून रेशन कार्डची पडताळणी केल्याचे राज्य सरकारचे निर्देश. शिधापत्रिकेसाठी नव्या मार्गदर्शक सूचना देखील जारी. मीरा रोडच्या काशीगावमधील डाचकुल पाडा इथं रिक्षा वॉशिंग आणि पार्किंगवरून 2 गटांमध्ये झालेल्या वादाचं प्रकरण. एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी डीसीपींची भेट घेतली. पोलीस एका गटावरच कारवाई करत असल्याचा आक्षेप तर दुसऱ्या गटावर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूरच्या कागलमध्ये गहिनीनाथ उरुसात आकाश पाळण्यात अडकलेल्या 18 नागरिकांची तब्बल 4 तासांनी सुटका. त्यामध्ये 9 पुरुष, 5 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश होता. भंडारा तुमसर मार्गावरील खड्ड्यांमुळे धावत्या एसटी बसचं चाक निखळल्यानं अपघात. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. 20 प्रवाशांचा जीव वाचला. मात्र घटनेची या मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अमरावतीत भरधाव कारची स्कूटरवरून जाणाऱ्या 2 मुलींना धडक. दस्तूरनगर ते अवरनगर या रस्त्यावर हा अपघात. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. एकाचा मृत्यू तर दुसरी जखमी. प्रेमप्रकरणातून अमरावतीमधील मोर्शीच्या उपविभागीय कृषी कार्यालयातील लिपिक विनोद राऊतांची हत्या. आरोपीचं नाव धनराज वानखेडे. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यानं विनोद राऊत याची हत्या. घरगुती वादातून मोठ्या भावानं केली लहान भावाची हत्या. गोंदिया जिल्ह्यातील कोचेवाही इथली घटना. रागातून हत्या केल्याची आरोपी भावाची पोलिसांना कबुली. यवतमाळच्या वणी येथून वडगावकडे जाणाऱ्या मार्गावरती युवकाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या. स्वप्नील राऊत असं 28 वर्षीय मृत तरुणाचं नाव. घटनेचा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. चंद्रपूर मूल मार्गावरील केसला घाट या इथं वाघिणीचा रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी आणि 4चाकी गाड्यांवर हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर मालवाहू टेम्पोला आग. आगीमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागानं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी. सोलापूर शहरातून गहाळ किंवा चोरीला गेलेले 46 लाख रुपये किमतीचे तब्बल 231 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. सीआरआय पोर्टलद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास. मोबाईल मूळ मालकांनाही सुपूर्द. मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पुढील 2 ते 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. तर विदर्भ, मराठवाड्यात देखील हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. नागपूर शहरात तसंच जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप. हवामान विभागाकडून विदर्भात पुढील 48 तास पावसाचा येलो अलर्ट. जळगाव जिल्ह्यात काल हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांसाठी पाऊस फायदेशीर ठरणार. कापूस पिकांचं मात्र नुकसान होण्याची शक्यता. वर्ध्याच्या सेलू, वायगाव आणि हिंगणघाट परिसरात पावसाच्या सरी. रब्बीतील पिकांसाठी हा पाऊस फायद्याचा. मात्र या पावसामुळे बाजार समितीतला माल भिजत असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. ऑक्टोबर महिन्यात मुंबईत 2025 मधील सर्वाधिक खराब हवेच्या गुणवत्तेची नोंद. दिवाळीच्या कालावधीत म्हणजेच 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान मुंबईच्या हवेची गुणवत्ता नीचांकी पातळीवरती. बीड जिल्ह्यात कालपासूनच पावसाची हजेरी. पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका. विशेषतः कापूस आणि तुरीचं नुकसान. सातारा जिल्ह्यात पहिला ऊस दर जाहीर. मंत्री शंभूराज देसाई यांच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यानं 3,000चा पहिला हप्ता जाहीर करून सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली आहे. यवतमाळमध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं कापसाची होळी करून सरकारचा निषेध. 10,000 रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव देण्याची मागणी.